नमस्कार, मैं जूली तिवारी हर समय आपके साथ न्यूज़ चैनल में आपका स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। अंबरनाथ विधानसभा चुनाव में शिवसेना टूट के कगार पर, डॉक्टर मानकर भरेंगे निर्दलीय उम्मीदवार का नामांकन। अंबरनाथ विधानसभा चुनाव में शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे गुट टूट के कगार पर खड़ी है, जहां शिवसेना के एक निष्ठावान नेता डॉक्टर जानू मानकर पार्टी के उम्मीदवार के खिलाफ निर्दलीय चुनाव लड़ने का मन बना चुके हैं। उन्होंने प्रेस से बात करते हुए बताया कि वे जल्द ही अपना निर्दलीय नामांकन पत्र दाखिल करेंगे। अंबरनाथ विधानसभा क्षेत्र अनुसूचित जाति के लिए आरक्षित है। इस क्षेत्र में शिवसेना और शिवसेना के बीच एक कड़ा मुकाबला होने की संभावना है। डॉक्टर जानू मानकर जो ठाकरे के प्रति वफादारी निभाते हुए पिछले 2.5 सालों से उनके साथ खड़े रहे, उन्होंने इस दौरान कई प्रबोधन यात्राओं और अन्य कार्यक्रमों में भाग लिया। हाल ही में अंबरनाथ विधानसभा चुनाव के लिए शिवसेना के उम्मीदवार राजेश वानखेड़े को उद्धव ठाकरे ने टिकट दिया है। इससे डॉक्टर जानू मानकर पार्टी नेतृत्व से नाराज हो गए हैं और उन्होंने निर्दलीय उम्मीदवार के रूप में चुनाव लड़ने का निर्णय लिया है। डॉक्टर मानकर ने कहा कि यदि उन्हें राजेश वानखेड़े से एबी फॉर्म वापस लेकर दिया जाता है तो वे निश्चित रूप से जीत हासिल करेंगे, लेकिन अगर ऐसा नहीं हुआ तो वे निर्दलीय चुनाव लड़ने के लिए तैयार है। यदि डॉक्टर जानू मानकर निर्दलीय चुनाव लड़ते हैं तो इससे उद्धव ठाकरे के गुट को भारी नुकसान हो सकता है। डॉक्टर मानकर ने आरोप लगाया है कि राजेश वानखेड़े भाजपा समर्थित उम्मीदवार है और मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने अपने उम्मीदवार डॉक्टर बालाजी केड़कर को जिताने के लिए राजेश वानखेड़े को अंदर से समर्थन दिया है। उन्होंने यह भी आरोप लगाया कि शिवसेना में निष्ठावान कार्यकर्ताओं की जगह चाटुकरों को अधिक महत्व दिया जाता है, जिससे पार्टी में निष्ठा की कमी हो रही है। अंबरनाथ विधानसभेमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं काम करत असताना मला उमेदवारी मिळाली नाही। निष्ठेने 2.5 वर्ष काम करत असलेल्या माझ्यासारख्या सामान्य शिवसैनिकाला उमेदवारी नाकारून माझं कुठलं डेमेरिट पक्षाला दिसलं याचा उलगडा मला अजून झालेला नाही। आणि आयत्या वेळी बीजेपीतून पार्सल केलेला संधी साधू उमेदवार पक्षाने इथं उमेदवार म्हणून दिलाय, जो की इथल्या बहुजनांना, वंचितांना, मायनॉरिटीला मान्य नाही। अशा उमेदवाराला कोणी मतदान करणार नाही, कारण तो बीजेपीचा प्रतिनिधी म्हणून ज्यांनी काम केलेलं आहे। म्हणून निष्ठावंतांचं खरं प्रतिनिधित्व करण्यासाठी आणि माझ्यावर असलेली पक्षनिष्ठेची जबाबदारी म्हणून मी या निष्ठावंतांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी अपक्ष उमेदवारी अर्ज भरून उद्धव साहेबांना इथली आमदारकी त्यांच्या पायाजवळ आणून जिंकून त्यांना दाखवणार आहे। त्यासाठीच माझं पक्षाशी नाही तर या उमेदवाराच्या विरोधात हा बंड आहे। हे एकनिष्ठ आणि निष्ठावंतांसाठी प्रतिनिधित्वाची माझी लढाई आहे। कुणाची किंवा काहींनी सांगितलं की बाबा असं असं करायचं तर मी सांगेल, साहेब कामाच्या मेरिटनुसार त्याचा एबी फॉर्म कॅन्सल करा, मला एबी फॉर्म द्या, मी प्रतिनिधित्व करतो आणि मी कुठं कमी पडतो ते सांगा। पक्ष माझ्यासोबत आहे, तिन्ही शहर प्रमुख माझ्यासोबत आहे, शहर संघटक माझ्यासोबत आहे, जिल्हा प्रमुख माझ्यासोबत आहे, सगळीच सोबत माझ्या। तुम्ही हा आरोप कोणत्या आधारावर करताय की केनीकरांना निवडून देण्यासाठी एकनाथ शिंदे किंवा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी प्लांट केलेला उमेदवार हा राजेश वानखेडे? जो माणूस लोकसभेमध्ये पक्षासाठी एक मत मिळवण्याचा प्रयत्न करू शकत नाही, तो माणूस स्वतःची मतं मिळवण्यासाठी कसा प्रयत्न करेल? ज्या माणसाने या 6 महिन्यात किंवा 1 वर्षामध्ये स्वतः काय काय केलेल्या कामाचा आढावा द्यावा, ज्यांनी एकही मशाल चिन्ह एका घरात पोहोचवलं नाही, तो कसा माझा उमेदवार असू शकेल? तो कसं माझं प्रतिनिधित्व करू शकेल? आणि ज्या बीजेपीच्या विरोधात ज्या शिवसेनेची लढाई आहे, त्याच बीजेपीचा उमेदवार माझा उमेदवार कसा स्वीकारता येईल या निष्ठावंतांना? कारण आमची लढाईच बीजेपीला संपवण्यासाठी आहे आणि बीजेपीचा माणूस इथं आम्ही उमेदवार म्हणून कसा स्वीकारू, हे इथल्या बहुसंख्याकांचं म्हणणं आहे, अल्पसंख्याकांचं म्हणणं आहे, इथल्या मायनॉरिटीचं म्हणणं आहे, इथल्या वंचितांचं म्हणणं आहे, बहुजनांचं म्हणणं आहे। आणि त्यांचा बुलंद आवाज उद्धव साहेबांच्या कानापर्यंत पोहोचावा म्हणून मी फक्त या निष्ठावंतांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी 140 विधानसभेमध्ये हा
अर्ज भरतो आहे. जर तो एबी फॉर्म रद्द करून मला भेटला तर मी पक्षाचा अधिकृत उमेदवार असेल, नाहीतर अपक्ष उमेदवार म्हणून माझी लढण्याची पूर्ण तयारी झालेली आहे. पूर्ण वाजत गाजत ढोल ताशाच्या गजरामध्ये ह्या विधानसभेचे प्रश्नाचं उत्तर नाही मिळालं की लोकसभेमध्ये एक मत मिळवण्यामध्ये ज्या माणसाचा वाटा नाही, मग त्यांनी दरेकर मॅडमसाठी जर एक मत मिळवण्यासाठी मदत केली नसेल तर तो पक्षाचा आमदार आणून निवडून आणण्यासाठी काय करू शकेल? काहीच नाही करणार. खासदार म्हणजे गेल्या वर्षीच 14 एप्रिलच्या स्टेजवर खासदार श्रीकांत शिंदे त्यांच्या स्टेजवर होते. उद्धव साहब को मैसेज किया था जो है ये अपना नुमाइंदा नहीं हो सकता, पता है उद्धव साहब को. परंतु पक्षाच्या काही अडचणी असतात त्या समजून घेऊन पक्षवाढीसाठी याचा काहीतरी उपयोग होईल या उदात्त हेतूने मी त्याला स्वीकारलं. ठीक आहे, चल काम कर, तुला विधानसभा प्रमुख नेमलाय. पूर्ण विधानसभेमध्ये 2 शहरं आहेत, 3 शहर प्रमुख आहेत, त्यांच्या माध्यमातून पक्षाची संघटना मजबूत कर. पण त्यांनी एक गटप्रमुख नेमला नाही, एक शाखा प्रमुख नेमला नाही, उलट पक्षाला अजून कसं कमजोर करता येईल असा प्रयत्न केला. ज्यानं लोकसभेमध्ये काम केलं नाही तो माझा प्रतिनिधी म्हणून मी स्वीकारूच शकत नाही. माझ्या निष्ठेला ते कुठं मान्यच नाही. त्यामुळे माझी ही बंडाळी आहे. त्यामुळे तो किनीकरांनी स्वतःचा मार्ग सुकर करण्यासाठी नेमलेला कॅन्डिडेट आहे, प्लॅन केलेला उमेदवार आहे, असं माझं 100% मत आहे. ओके. जर आमच्या चुकीचा माणूस बहुजन वर्गाचं चुकीचा माणूस कोण आहे? नाव काय? राजेश वानकडे, त्यालाच एबी फॉर्म मिळालाय. तुमचा आरोप आहे की एकनाथ शिंदेनी मॅनेज केलं, प्लांट केलेला उमेदवार आहे. हो, जो माणूस बीजेपीचं प्रतिनिधित्व करतो तो संविधान प्रेमी कसा असू शकेल? तो लोकशाही प्रेमी कसा असू शकेल? सर्व साधू प्रेमी लोक पक्षामध्ये येणं म्हणजे ते निष्ठावान होणं होत नाही. आता एक आपला असा तुमचा अनुभव आहे. आता आमच्या पक्षामध्ये स्वतःचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे. शहर प्रमुख आहेत, विभाग प्रमुख आहेत, उपजिल्हा प्रमुख आहेत, जिल्हा प्रमुख आहेत, संपर्क प्रमुख आहेत. आणि या सर्व सोर्सेसचा फिडिंगसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे वापर करत असतात की बाबा यांच्या माध्यमातून जो मेसेज गेलेला आहे तो मेसेज ते रीड करत असतात आणि त्याच्यावर ते मेरिट ठरवत असतात. आता हे मेरिट ठरवताना नेमकं मी कुठं कमी पडलो हा प्रश्न मी माझ्या संपर्क प्रमुखांना विचारला, गुरुनाथजी खोत साहेबांना, की सर माझं मेरिट कुठं कमी पडलं, मी कशामध्ये कमी पडलो, मला जर सांगता तर मला स्वतःच अनालाइज करता येईल की यस मी इथं कमी पडलोय. फक्त 2014च्या मोदी लाटेत पडलेली मतं हाच जर मापदंड असेल तर मला तो मापदंड दाखवावा लागेल ना यावेळेस की माझ्याही पाठीशी किती लोक मतदान करणार आहेत. येणार नाही. तुमचे फोटो त्यांच्या बॅनरवर आलेच होते. चंद्रकांत बोडरे जे आमचे आधीचे जिल्हा प्रमुख होते त्यांच्यावर जे काही आरोप माझ्या समूहातली मंडळी करत होती आणि ते आरोप सत्य निघाले, त्यांना शेवटी पक्ष सोडावाच लागला. त्यामुळे त्या आरोपांमध्ये तथ्य होतं एवढं तरी नक्कीच सांगावं लागेल. त्यात जर तथ्य नसतं तर तुम्हाला शिंदे गटात जाण्याची गरज नसती पडली. त्यामुळे त्यांना मी शत्रू वाटत असेल तर तो त्यांचा लुकआउट आहे. मी फक्त आणि फक्त उद्धव साहेबांची शिवसेना मजबूत व्हावी, अंबरनाथ मध्ये शिवसेनेचा आमदार निवडून यावा, यावेळेस उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री व्हावे या प्रामाणिक हेतूने अंबरनाथ मध्ये घराघरात मशाल पेटवत होतो. पक्षांना माहित आहे का पक्ष प्रमुखांना अं, त्याची कल्पना दिली का? मी माझ्या अपक्ष उभं राहण्याला बंडखोरी म्हणण्याच्या मानसिकतेत नाहीये. कारण मी उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा आजही शिवसैनिक आहे, कालही होतो आणि उद्याही राहील. फक्त प्रामाणिक आणि निष्ठावंत जो माणूस आज उपेक्षित वंचित राहिला आहे शिवसेनेमध्ये त्याचं प्रतिनिधित्व म्हणून मी उद्धव साहेबांना तो मेसेज देणार आहे. आणि तो मेसेज जाणं काळाची गरज आहे. नाहीतर बीजेपीची मतं कशी काय कॅल्क्युलेट करू शकतो आमचा पक्ष की तेमपीची मतं आम्हाला पडणार आहेत का? आज बीजेपी आणि शिंदे गटाची तर युती आहे ना. काही लोक म्हणतात
म्हणजे कोणीही काम करत असताना प्रामाणिकपणे निष्ठेने, हा किनीकरचा माणूस आहे, हा वालेकरचा माणूस आहे, हा बुडारेचा माणूस आहे. अरे कोणी काय इथं संस्थाधीश आहेत का की टाटा बिर्ला आहेत हे लोक? माझं स्वतःचं काही अस्तित्व नाही का? मी कोणाचं काम करण्यासाठी एवढा मी काय खुडा आहे का? आणि MBBS MD मेडिसिन असलेला माणूस कोणाच्या सांगण्यावरून इतका दूध खुडा आहे मी? मला स्वतःचे विचार नाहीये? अरे माझा नेता एकच आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे, आणि मी त्यांनाच म्हटलं हाच माझा दोष आहे म्हणून मला डावललं. तो त्याचा प्रश्न आहे. हाऊ कॅन आय टॉक? पक्षामध्ये अं, दोन लोकांनी मागितलं अडीच- एकाला भेटेल. 2.5 वर्षापासून तिकिटाची मागणी काम फक्त आणि फक्त मीच करत होतो. फक्त मी नकोय म्हणून राजा वानखेडेला इथं आणण्यात आलं. तर ते बरेचसे पत्रकारांनी काही लिहिलेलं आहे. पक्षाचा माणूस येऊन आमचं प्रतिनिधित्व करत असेल तर ते निष्ठावंत सहन करू शकत नाही. सदानंद थरवडांनी आमचा राजीनामा दिलाय. बरेचसे लोक आहेत की ते त्यांच्या निष्ठेच्या पलीकडे कितीतरी सहनशीलतेची एक मर्यादा असते. एवढं काम करूनही जर न्याय मिळत नसेल तर पक्षालाही आपली भूमिका बदलावी लागेल की बाबा आपण निष्ठावंतांना आता न्याय द्यायला पाहिजे. पक्षाचे लोक पक्षाचं नुकसान करण्याच्या मानसिकतेत नाही. त्याच्या बदल्यात जर मी निवडून जर आलो तर मी उद्धव साहेबांसोबतच जाणार आहे. मी राजेश वानखेडेला जर पाडून मी स्वतः निवडून आलो तर मी पक्षासोबतच जाणार आहे. मी उद्धव साहेबांच्या हातून बळकट करणार आहे. त्यामुळे पक्षाचं नुकसान कसं होईल? माझा दुश्मन, माझा शत्रू साधा आहे. मला माहिती आहे मला कोणाला हरवायचंय कोणाला जिंकवायचंय. राजेश वानखेडे हा माझा प्रतिस्पर्धी असूच शकत नाही. तो हरण्यासाठी दिलेला उमेदवार आहे. उद्धव साहेबांना मेसेज करून टाकलं की याचा प्रवेश घेऊ नका, संधी साधू आहे आणि हा फक्त तिकिटाच्या आशेने आलेला एक माणूस आहे इथं, आणि हीच त्याची प्रतिमा आहे पूर्ण जनमानसामध्ये. कोणालाही विचार राजेश वानखेडेची प्रतिमा कशी आहे? विरोध साहेबांना सांगा. विचार का नाही केला? नाही, मला वाटलं ना, उद्धव साहेबांवर माझा विश्वास होता की उद्धव साहेबांनी मला जर प्रवेश आधी त्याच्या आधी मी घेतलेला आहे, माझं मेरिट त्याच्यापेक्षा नक्कीच जास्त आहे. गेल्या लोकसभेमध्ये जो माणूस काम करू शकला नाही, दरेकर मॅडमच्या सोबत फिरू शकला नाही, जो माणूस खासदार निवडीसाठी काही करू शकत नाही, तो माणूस स्वतःच्या निवडीसाठी काय करू शकेल? शिंदे गटाचा प्रचंड दबाव असलेला तो व्यक्ती आहे. तो कधीच काम करू शकत नाही. त्यांनी किती बॅनर लावले, किती प्रचार केला, किती प्रसार केला, किती घरात चिन्ह पोहोचवलं, हे सर्व मतदारसंघात माहिती आहे. बीडला सुद्धा खासदार श्रीकांत शिंदे त्यांच्या स्टेजवर होते. पण ज्या लोकांच्या विरोधात आपल्याला लढायचं आहे तेच जर लोक यांच्या स्टेजवर असतील तर मी याला प्रामाणिक कसा समजू, याला निष्ठावंत कसा समजू? आणि ज्या पक्षाच्या विरोधात माझी भूमिका आहे, जे संविधान मला वाचवायचं, त्याच्या विरोधात असलेली बीजेपीतून आलेले पार्सल आहे, त्याला मी कसा माझं प्रतिनिधी मानू? इम्पॉसिबल टास्क आहे. कदाचित असं त्याच्या दाखल होते कशा घेतली नवीन काय असं काय असेल नाही ना? तसं मला सांगितलं काहीतरी कारण सांगतो काय? टास्क दिलं होतं की एका मोठ्या माणसाला पक्षामध्ये घेऊन या. आता माझ्या सांगण्यावरून कोणी मोठा माणूस आपल्या पक्षात येईल असं होऊ शकत नाही ना. आपण आपल्या कामाने मोठं होऊ शकतो. त्यांनी कोणाला आणलं? तर ते आता पक्षाला माहिती. माणसं आहेत ते स्वतः आले, तर ते टास्क मी कम्प्लीट करू शकलो नाही. तुम्ही शेवटी कोणते मापदंड लावता आणि निष्ठावंतांना डावलता? असेच निष्ठावंत जर तुम्ही डावलत गेलात तर पुन्हा इथं एकनाचूट झालेली ही पुन्हा तुटेल. लोकांच्या निष्ठेला कुठंतरी प्रामाणिक प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. मी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर खूप निष्ठा ठेवून आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे हे माझे दैवत आहेत, माझे विठ्ठल आहेत. परंतु त्यांच्या अवतीभोवती जे बडवे आहेत ते जर साहेबांना फिडिंगच चुकीचं करत असतील तर मात्र आपल्याला निष्ठावंतांचं प्रतिनिधित्व, निष्ठावंत शिवसैनिकांचं प्रतिनिधित्व करून आमची सुद्धा आकडेवारी साहेबांसमोर गेली पाहिजे ना. विधानसभेमध्ये किती लोक आमच्या सोबत आहेत? तुम्ही बीजेपीचे मतं घेऊन तो आकडा दाखवताय की विधानसभेमध्ये आम्ही 2000 पडलो. त्या मोदी लाटेतली मतं घेऊन
ती मतं जर तुम्ही उभाटामध्ये सांगताय की मला पडलेली मतं आहेत, ती तुला पडलेली मतं नाहीत. ती नरेंद्र मोदीला त्या लाटेमध्ये पडलेली मतं आहेत. आज त्यातले 10% मतं सुद्धा आमचे उमेदवार घेऊ शकणार की नाही यावर प्रश्नचिन्ह आहे. आणि म्हणायचं जर झालं तर पण हा माणूस शिंदे गटाने मॅनेज तर नाही केला की याला द्या, हा बेटर उमेदवार आहे, असे प्रश्नचिन्ह निर्माण होत चाललेले आहे. म्हणून आता जे निष्ठेने काम करतायत पक्षामध्ये, परंतु त्यांच्या हाती निराशा आलेली आहे, जे मातोश्रीपर्यंत आपला मेसेज पोहोचू शकत नाही, जे लोकांचा आवाज दबलेला आहे, त्या सर्व उपेक्षितांचा आवाज हा मातोश्रीपर्यंत पोहोचावा, त्यांना प्रतिनिधित्व मिळावं, म्हणून मी या विधानसभेमध्ये अपक्ष म्हणून माझी निष्ठा किती चोख आहे आणि माझ्या पाठीशी किती लोक आहेत ते कमीत कमी पुढच्या पंचवार्षिकला मला उद्धव साहेबांना सांगता येईल की साहेब, मी अपक्ष मिळून जर एवढी मतं मिळू शकलो असतो, तर मशाल जर माझ्या हातात असती तर मी विजयीच झालो असतो. त्यासाठी मला ही भूमिका घेण्याची वेळ आलेली आहे. आणि ज्या पक्षाच्या विरोधात माझी भूमिका आहे, जे संविधान मला वाचवायचं, त्याच्या विरोधात असलेली बीजेपीतून आलेले पार्सल आहे, त्याला मी कसा माझा प्रतिनिधी मानू? इम्पॉसिबल टास्क आहे. कडक त्रास होता ते दाखल होते कशा दखल घेतली नवीन काय असं काय असेल नाही ना? तसं मला मग सांगितलं काहीतरी कारण सांगा. टास्क दिलं होतं की एका मोठ्या माणसाला पक्षामध्ये घेऊन या. आता माझ्या सांगण्यावरून कोणी मोठा माणूस आपल्या पक्षात येईल असं होऊ शकत नाही ना. आपण आपल्या कामाने मोठं होऊ शकतो. त्यांनी कोणाला आणलं? तर ते आता पक्षाला माहिती माणसं आहेत, ते स्वतः आले. तर ते टास्क मी कम्प्लीट करू शकलो नाही आणि पक्षाला फिडिंग व्यवस्थित झालं नाही. मी जे काम करत होतो त्या कामाचं रिप्रेझेंटेशन उद्धव साहेबांसमोर झालं नाही आणि त्यामुळे ती जाणीव साहेबांनाही अर्ज भरतो आहे. कितीतरी पक्षाच्या ऑफर आहेत, कितीतरी पक्ष म्हणतात आमच्या पक्षाच्या, पण मला गद्दारी करायची नाही, मला बंडखोरी करायची नाही, मला फक्त निष्ठावंत लोकांचं प्रतिनिधित्व करायचं आहे 140 विधानसभा मतदारसंघात. कारण जेव्हा या मतदारसंघात काळं कुत्र पक्षामध्ये राहिलं नव्हतं तेव्हा मी पक्षाची बांधणी करण्यासाठी घेतलं होतं. अक्षरशः शहर प्रमुख 2-2 वर्ष दिले नाहीत. त्या मतदारसंघात मी काम केलंय, गट प्रमुखापासून तर शहर प्रमुखापर्यंत नेमणुकीसाठी. त्यामुळे माझा सांगणं माझं कर्तव्य आहे आणि माझी तो अधिकार घटक आहे उल्हासनगर. तिचा तुम्ही अप्रोच झाले का तुम्हाला? मला ते पक्षवाले अप्रोच झालेत आता की तुम्हाला आम्ही उमेदवारी देतो. मला नाही कोणत्या पक्षाकडून लढायचं. मला उद्धव साहेबांवरचा विश्वास माझा अतूट आहे आणि तो मला अजिबातही डळमळीत झालेला नाही. त्यामुळे मी माझ्या दैवताला सोडू शकत नाही, माझ्या पक्षाला सोडू शकत नाही. फक्त मला उमेदवार नकोय. हा जो उमेदवार आहे तो नकली आहे, हा पक्षाला हरवणारा आहे, पक्षाची गद्दारी करणारा आहे, पक्षाला मातीत नेणारा आहे. त्याच्या विरोधात फक्त मी निष्ठावंतांचं प्रतिनिधित्व करणार आहे. तो बालाजी किनीकरांना निवडून देण्यासाठी प्लॅन केलेला उमेदवार आहे. जो माणूस लोकसभेमध्ये 2 मतं पक्षाला मिळवून देऊ शकत नाही किंवा त्यासाठी प्रयत्न करू शकत नाही, तो माणूस स्वतःची उमेदवारी विकताना किंवा स्वतःच्या उमेदवारीचा मोबदला मागताना काही विचार करेल का? साधी गोष्ट आहे ना. मेरिट ठरवणाऱ्या लोकांनी या गोष्टीचा विचार करावा. लोकसभेत त्यांनी केलेलं काम, त्यांनी लावलेले बॅनर्स, त्यांनी केलेले प्रोग्राम्स, त्यांनी बांधलेली पक्ष संघटना, त्यांनी नेमलेले गटप्रमुख, घ्या आधी अपडेट होत्या समोरासमोर. तो आणि मी जर कुठं मेरिट मध्ये कमी असेल तर माझी माघार आहे असली, पण जर माझे मेरिट चांगले असतील तरीही तुम्ही मला डेमेरिट करत असतात. आज के लिए बस इतना ही. कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर. तब तक के लिए मुझे दीजिए इजाजत. धन्यवाद.